करण्याचा मॅच सुरू झाली आहे। कमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक खास जुन्नरवरून या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहेत। आदरणीय अनिकेतजी गुंजाळ सरांकडे आपण जाणार आहोत। थँक्यू, धन्यवाद। आदरणीय शाहरुख सर, गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, धगधगता सूर्यही झुकतो वंदितो शिवप्रभू राया। इथे आक्रमण राजू पाटेच्या बॅट मधून होतंय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर। चौकार राजू पाटे नारायणगावचा असणारा जुन्नर तालुक्यातील असणारा सितारा आहे आणि इथे स्वीटशीटचा फटका नक्कीच खेळताना पाहायला मिळाले। इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, शरीरभेदक मारा नक्कीच पाहायला मिळतोय। बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे कोणताच नसेल, लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल येताना पाहायला मिळेल। धावफलकावरती 5 धावा आहेत। महत्त्वपूर्ण मॅच, एलिमिनेटर मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जारी आहे। एका बाजूने रुद्र माऊली अकोले तर दुसऱ्या बाजूने कोतुळेश्वर क्रिकेटर्स कोतुळ, या दोन संघांमध्ये मॅच आपण पाहतोय। या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत। या स्पर्धेच्या खूप सुंदर अशा रील्स दररोज ज्यांच्या माध्यमातून बनवल्या जातात। अक्षय अगिवले यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे, त्यांचे मनापासून स्वागत। या स्पर्धेच्या खूप सुंदर रील्स आपण सोशल मीडियावर प्रामुख्याने पाहत असतो। अक्षय अगिवले, आपलं मनपूर्वक स्वागत। थँक्यू। धावफलकावरती 5 धावा, पहिल्याच क्रमांकाचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे। दोनही संघाचे 12th मॅन अद्यापही या ठिकाणी उपस्थित नाही आहेत। 12th मॅन लवकरात लवकर कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित राहा ही मनापासूनची विनंती असेल। गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी रवी घोईराट। आणि बॅटने चेंडू खेळून काढलाय, नो बॉलचा इशारा मात्र पंतांच्या माध्यमातून आला जातोय। क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत। नो +1 अर्थात 2 धावा इथे यशस्वीरित्या येताना पाहायला मिळतील। धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे। 7 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय। 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना। सत्ता कोणाची येणार ह्या मॅच वरती? जो विजयी त्याला मात्र संधी आहे क्वालिफायर 2 खेळण्याची, जो पराभूत त्याला मात्र 4थ्या क्रमांकावरती आपलं स्थान निश्चित करावं लागेल। कोण विजयी कोण पराभूत, येणारा वेळ येणारा काळ सामन्याचं समीकरण दाखवून देईल। रवी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत। हा चेंडू फ्रीटचा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय। इथे राजू पाटेला बीट केलं जात आहे। पुन्हा एकदा डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळेल। नुकतीच पार पडलेली अगदी बारामतीचा अजितदादा चषक पहा, त्या चषकामध्ये जर पाहिलं तर शतक ठोकणारा खेळाडू समोर उभा आहे राजू पाटे। इथे आडवा बॅटने आक्रमण आणि हा चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर। पाहावं आणि पाहत राहावं। बिग ब्लास्ट, बिग सिक्सर, 6 रन। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार। अंकामध्ये जाऊन पोहोचेल। धावफलकावरती 13 धावा। सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा दैदिप्यमान 16 आपण पाहतोय। दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र गेले 6 पर्व 6 वर्ष क्रिकेटचा दैदिप्यमान 16 कोतुळ नगरीमध्ये संपन्न होतोय। अर्थात आमदार चषक 2025 कोतुळ प्रीमियर लीग, जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजनात मात्र उभी राहिलेली क्रिकेटची स्पर्धा, आयोजक कमिटीने घेतलेले अथक परिश्रम आणि आज मात्र आपण पाहतोय 6व्या पर्वाचा महाअंतिम 16 या मैदानावरती रंगलेला पाहायला मिळेल। रवी घोईराट पुन्हा एकदा सज्ज होता। स्ट्राईकला राजू पाटे। इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावता, झेल घेण्यासाठी प्रयत्न होणार का? तिथे प्रयत्न केला गेला होता परंतु त्यानंतर अगदी आपण पाहूया नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल तोपर्यंत 2 धावा येत आहेत। धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल। पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे संपला जातोय। बिनबाद 15 धावा। प्रथमतः फलंदाजी करत असताना कोतुळेश्वर केटरस कोतुळ। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली। 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली। नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांकडून ओहोर
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लबचं असणारं बहरदार आयोजन, जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन आणि त्यानंतर मानाचा करंडक. अगदी कोण उंचावणार हा मानाचा करंडक यासाठी लढती मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. सर 1 मिनिट सामना थांबवा. सर झालंय का लाईव्ह सुरू? बॅच पुन्हा एकदा ऑन होताना पाहायला मिळेल. मनोज जाय भावे गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. सिन्नर तालुक्यातील असणारा हा सितारा आहे. कित्येक स्पर्धा गाजवल्यात, आज आयकॉन म्हणून खेळत आहेत. नाशिक शहराला नक्कीच बिलॉंग करतात आणि अगदी आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवायचा आहे यासाठी उपस्थित होत आहेत. आयकॉन म्हणून नक्कीच खेळताना पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूने राजू पाटे आहेत, आयडॉल म्हणून या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. अगदी दोनही बाजूने कराबती करायच्या आहेत यात मात्र शंका नाहीये. एलिमिनेटर राऊंडचा असणारा सामना आपण सर्वच जण पाहतोय. बाणाची स्पर्धा या मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळते. कार्यसम्राट आमदार चषक 2025 या मैदानावरती संपन्न होतोय. क्वालिफायर 1 नक्कीच संपन्न होताना पाहायला मिळाली आणि यानंतर ज्या बक्षीसदात्यांना खेळाडूंवरती पारितोषिक लावायची असतील ना ती बक्षीस सुरुवातीला जमा करा. जर पारितोषिक तो खेळाडू विजय करत असेल तर त्याला आपण सुपूर्द करू, नाहीतर ते रिटर्न दिलं जाईल याची नोंद घ्या. सुरुवातीला जमा करा तरच तुमचा नामोल्लेख केला जाईल याची नोंद घ्या. आदरणीय खास राजूरवरून बापू देशमुख साहेबांचं शुभागमन होते. आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी सर्व गुण संपन्न असणारा आपला तालुका आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर क्रिकेटला एक चांगलं व्यासपीठ देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने होताना पाहायला मिळत आहे. क्रिकेट रसिकांची आज मात्र जर पाहिलं तर फार मोठी गर्दी आहे. जिथे जिथे सावली मिळेल तिथे तिथे क्रिकेट रसिक मात्र आज स्थानापन्न झालेले पाहायला मिळत आहेत. उपस्थित तमाम क्रिकेट राजाचं मनापासून सहर्षाचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. एलिमिनेटर राऊंडचा सामना एका बाजू सामन्याला होती पुन्हा एकदा सुरुवात. पंचांना विनंती असेल पुनश्च एकदा होईल सामन्याला सुरुवात. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मनोज गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. शेखर शेळके आणि दुसऱ्या बाजूने राजू पाटे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लढाई क्रिकेटची मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. जो विजयी त्याला मात्र संधी आहे अजूनही मेगा फायनलच्या दिशेने आगेकूच करण्याची, परंतु जो पराभूत त्याला मात्र चौथ्या क्रमांकावरती आपलं स्थान निश्चित करावं लागेल. कोण विजयी कोण पराभूत, येणारा वेळ येणारा काळ सामन्याचं समीकरण दाखवून देईल. मनोज सज्ज होत आहेत. स्ट्राईकच्या दिशेने शेखर हा चेंडू अगदी आपण पाहूया हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. दिशा देण्याचं काम जरूर करायचं होतं, परंतु एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षक आपलं काम सुरेखरित्या पार पाडतायत. इथे डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. चांगली सुरुवात या षटकाची होताना पाहायला मिळते. इथे देखील अलॉंग दी कार्पेट नक्कीच फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. डीप कव्हर्ड क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन आणि इथे अगदी आपण पाहूया बाल बचवलेत फलंदाज असं म्हणावं लागेल. 2 धावा यशस्वीरित्या येतील. धावफलकावरती 17 धावा आहेत. सतरा धावा धावसंख्येवरती नक्कीच पाहायला मिळत आहेत. प्रथमतः फलंदाजी करतोय
कोतुळेश्वर केटरर्स कोतुळ संघ इथे झेल घेण्यासाठी प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहत आहेत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला आहे आणि हा चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या अगदी बाहेर हे रास्ते हे 4 के चौकार. पाहुणी मोका हा मारले चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. धावफलक चौकाराच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 21 धावा बिनबाद पाहायला मिळत आहेत. इथे देखील हलकेचा चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत येतील. पुन्हा एकदा एक सिंगल. एका धावेने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. 22 धावा बिनबाद. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये झुंजतीये. चांगली सुरुवात दोनही फलंदाजांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये राजू पाटे आक्रमण करताना पाहायला मिळाले. गगनचुंबी षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला, परंतु त्यानंतर शांत प्रकारचं वातावरण नक्कीच पाहायला मिळत आहे. त्या दुसऱ्या बाजूने शेखर शेळके आहेत. 5 चेंडू खेळलेत. 8 धाब्यांची खेळी आहे. एक सनसनीत चौकार त्यांच्या देखील बॅटमधून आपण पाहिलाय. एक चांगली पार्टनरशिप करायची आहे दोनही फलंदाजांना आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच लढतायत, झुंजतायत. कोण बाजी मारेल ह्या मॅचमध्ये विजय दोनही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे. विजयाच्या आकांताने दोनही संघ धावतायत. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. ज्या चेंडूवरती कोणत्याच प्रकारची हालचाल होत नाही त्या चेंडूला नक्कीच पंच डेड बॉल घोषित करत असतात आणि इथे डेड बॉलचा इशारा आलाय. रिवर्स अटेम्प्ट केला आहे आणि इथे रिव्हर्सफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल 4 रन चौकार. पाहुणी मोका हा मारले चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 26 धावा आहेत. षटक क्रमांक 2 अजूनही मार्गस्थ आहे. मनोज विकेटच्या शोधामध्ये नक्कीच गोलंदाज असतील, परंतु इथे देखील चेंडू डाव्या एसटीच्या दूरवरती राहते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. मनोज पुन्हा एकदा सज्ज होता. स्ट्राईकच्या दिशेने राजू पाटे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर जर पाहिलं तर इथे चेंडू सुरेख येताना पाहायला मिळेल. डॉट चेंडू आहे. 2 षटकं संपली. बिनबाद 27 धावा आहेत. पारितोषिक येत आहे. हा सामना जर विजय करून देत असतील आणि सलग 3 षटकार कोणताही फलंदाज खेळू द्या, त्यासाठी प्रसिद्ध दूध उत्पादक आदरणीय भाऊसाहेबजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळत आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली. ड्रिंक्स ब्रेक छोटासा मैदानाच्या आतमध्ये होतोय. उन्हाचा प्रचंड कडाका नक्कीच जाणवेल आणि त्यानंतर अगदी आपण पाहूया 3ऱ्या षटकाला प्रारंभ मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. अनूप अगदी आपण पाहूया गोलंदाजीच्या माध्यमातून अनूपला आमंत्रित केले. कशा प्रकारचं कामकाज अनूप करणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. दोन षटकांमध्ये तब्बल 27 धावा येताना पाहायला मिळाल्यात. पॉवर प्लेची षटकं संपली आहेत. आता क्षेत्ररक्षणाची रांगोळी सीमारेषेच्या लगत सजलेली पाहायला मिळेल. इथे देखील स्विचिटचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. पंचांकडे हलकीशी दाद मागितली जाते, परंतु पंच अपील फेटाळत आहेत. डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. अनुप गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. अगदी आपल्यातून कामकाज संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं देखील आपण पाहिलंय, परंतु आज प्रत्येक सामना प्रत्येक टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे. अभी नाही तो एक साल कभी नाही. त्यासाठी झुंज मैदानाच्या आतमध्ये द्यावीच लागेल. क्षेत्र कोणते असू द्या, कष्टाला पर्याय नाहीये. क्षेत्र कोणते असू द्या, कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर इथे यशालाही पर्याय नाहीये. यश मिळवायचं आहे.
हा चेंडू बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली, क्षेत्ररक्षक धावता, चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न, शर्यत तर लागली आहे इथे, शर्यत मात्र चेंडू जिंकेल पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलनी घेतली बाउंड्रीची भेट. 4 रन चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. 31 या धाबसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतंय. आक्रमण अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेखर शेळके एका बाजूने राजू पाटेने पहिल्या 2 षटकांमध्ये आग लावली होती, तर त्या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम दुसऱ्या बाजूने शेखर देखील करतायत. इथे हलकीची एज घेत चेंडू मात्र अगदी आपण पाहूया शॉर्ट थर्ड बॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक वेगवान सिंगल. धावफलक 1च्या मदतीने 32 धावा आहेत. 32. लॉस ऑफ 0 विकेट. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये झुंजते. कोणत्याही क्षणी आक्रमण करण्याची क्षमता दोनही बाजूने आहे. एका बाजूने राजू पाटे तर दुसऱ्या बाजूने शेखर शेळके. इथे विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज असणार का, प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. विकेट घ्यायची आहे त्यासाठी प्रयत्न अनुप देखील करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदला होताना पाहायला मिळेल, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे देखील पुढे सरसावत मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या पाठीमागे क्लोज किपिंग नक्कीच पाहायला मिळते. अगदी दबाव दडपण प्रेशर टाकण्याचा प्रयत्न देखील आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. 32. लॉस ऑफ 0 विकेट. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. अजूनही या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. 32 धावा आहेत बिनबाद. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे व्हाईट बॉलचा इशारा. उजव्या एसटीच्या खूप दूरवरती चेंडू राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरसावते. ना तेरी ना मेरी. धावफलकावरती डबल तिरी. 33 धावा आहेत. इथे मोठा फटका तर खेळलाय. चेंडू उंच हवेमध्ये. उंची तर आहे, लांबी मिळणार का. तिथे 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहे. झेल टिपला आहे. बडी मछली जाल में. राजू पाटे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय आणि इथे धक्का क्रमांक पहिला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. अगदी एक चांगली भूमिका त्यांची पाहायला मिळते. क्रिकेटवरचं वेळ त्यांचं आपल्याला नक्कीच जाणवत आहे आणि सीमारेषेच्या लगत नक्कीच जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त झेल त्यांच्या माध्यमातून अर्थात प्रवीण यांच्या माध्यमातून टिपलेला आपण पाहिला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल निघोट गोलंदाजीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभराचा प्रवास नक्कीच करत असतात. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्व नक्कीच या खेळाडूंनी देखील गाजवलेलं आपण पाहिलंय. कशा प्रकारचं कामकाज केलं जाईल. आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडीचा असणारा सितारा विशाल निघोट ऑन स्ट्राईक नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. 33 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 3रं षटक. आजच्या डॉट बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळत आहे. स्विचिटचा प्रयत्न आणि इथे क्षेत्ररक्षक दूरवरती राहतील. परफेक्ट गॅप शोधलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. तीन षटक संपतील. एक बाद 37 धावा धावफलकावरती. कोतुळेश्वर केटरर्स कोतुळ संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. अगदी ज्या विकेटची चर्चा आपण करत होतो ती विकेट अनुप पारासूर यांच्या माध्यमातून स्वतः संघाचे संघ मालक आहेत आणि एक जबरदस्त गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली आहे.
दमदार आमदार कार्यसम्राट आमदार किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने मात्र क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. अगदी खेळाडूंसाठी असणारी पर्वणी, त्याचप्रमाणे क्रिकेट रसिकांसाठी देखील असणारी पर्वणी म्हणूया क्रिकेटच्या स्पर्धेकडे. सातत्याने आपण सर्वजण 6 पर्व पाहत आलोय. गोलंदाज सज्ज होत आहेत. मनोज जायभावे गोलंदाजीच्या माध्यमातून स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवत आहेत. अगदी जर पाहिले गेलं तर 2-3 पावलांचा रनअप आहे आणि त्यानंतर एक नेत्रदीपक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मनोज करताना पाहायला मिळत आहेत. आयकॉन म्हणून नक्कीच खेळत आहेत. नाशिक शहराला नक्कीच बिलॉंग करतात आणि एक अफलातून कामकाज त्यांचं देखील टेनिस क्रिकेट विषयामध्ये आपण पाहिलंय. पुन्हा एकदा मनोज सज्ज होतील. स्ट्राईकच्या दिशेने शेखर शेळके इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅट चालकीची एज घेत चेंडू शॉट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतील. इथे पंचांकडे अपील देखील होताना पाहायला मिळेल, परंतु एक धाव जी येताना पाहायला मिळते आहे. धावफलक 1च्या मदतीने 38 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. एलिव्हेटर मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. विजय दोनही टीमसाठी तितकाच गरजेचा असलेला पाहायला मिळेल. यानंतर क्वालिफायर 2 आणि त्यानंतर मात्र मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ग्रँड फिनालेचा थरार या ठिकाणी रंगलेला पाहायला मिळेल. शेवटचा दिवस, महाअंतिम दिवस या मैदानावरती संपन्न होतोय. हा चेंडू इथे सुरेख, हा चेंडू इथे आपलातून येताना पाहायला मिळेल. अक्षरशः थांबवलंय, रोखलंय, अक्षरशः बेड्या घातल्यात फलंदाजांच्या पायामध्ये, उभं केलंय फलंदाजांना आणि एक अफलातून गोलंदाजी मनोज जायभावेची नक्कीच पाहायला मिळते. का मला आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये बोलवलंय याची प्रचिती नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मनोज देताना पाहायला मिळतील, परंतु विशालला देखील स्वतःला सिद्ध करायचंय आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विशालला देखील मोठे मोठे फटके खेळावेच लागणार आहेत. हा चेंडू देखील इथे अफलातून येतोय. लागोपाठचे जर पाहिलं गेलं तर 2 चेंडू डॉट आहेत. या षटकामध्ये 4 चेंडू झालेत आणि 1च धाव खर्च केली आहे. कमालीची गोलंदाजी मनोज जायभावे मैदानाच्या आतमध्ये करतायत. इथे आक्रमण होत आहे. हा चेंडू लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. मदतीने धावफलक पुढे जाते. 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. अजूनही 4थ्या क्रमांकाच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. पहिले 4 चेंडू लाजवाब आले, परंतु 5व्या चेंडूचा खरपूस समाचार नक्कीच विशाल निघोट मैदानाच्या आतमध्ये घेताना पाहायला मिळालेत. 44 लॉस ऑफ 1 विकेट. इथे देखील स्विचिटचा प्रयत्न होता. यष्टी रक्षक चेंडू पर्यंत जात आहे. डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. षटक संपतील. 4 षटकांचा खेळ संपला. 1 बाद 44 धावा. प्रथमतः फलंदाजी करत असताना कोतुळेश्वर केटरस कोतुळ संघ आपण पाहतोय. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली. हॉटेल पॉवरचे असणारे सर्वे आणि आमचे मित्र, खास करून पहिल्यांदा मात्र कोतुळ नगरीमध्ये आगमन झालं होम मिनिस्टरच्या निमित्ताने. योगीजी देशमुख साहेबांच्या माध्यमातूनच तो कार्यक्रम लाभला होता. त्यावेळेस मात्र झालेली ओळख. आदरणीय कृष्ण पवार सरांचं शुभ आगमन होत आहे. आपल्याही मनापासून सहर्षाचं स्वागत, हार्दिक स्वागत. 44 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ मात्र संपलाय. अजूनही उर्वरित 2 षटकांचा अर्थात 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कोण बाजी मारेल ह्या मॅचमध्ये? रुद्रमाऊली अकोले की दुसऱ्या बाजूने कोतुळेश्वर क्रिकेटर्स कोतुळ. 2 संघांमध्ये लढत आपण पाहतोय. एलिमिनेटर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. भाऊसाहेब देशमुख साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक येत आहे. विशाल निगोड जर लागोपाठचे 3 षटकार खेळत असेल तर तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात असणारी क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेट रसिकांनी डोक्यावरती घेतलेली क्रिकेटची स्पर्धा, म्हणून या स्पर्धेकडे सातत्याने आपण पाहतो. षटक क्रमांक 5 मार्गस्थ होईल. गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा अनुप गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळत आहेत. अनुप पारासूर कशा प्रकारचं कामकाज अनुप करणार याकडे देखील लक्ष आहे. या अगोदर एक षटक हाताले
10 धावा खर्च केल्यात, एक विकेट घेताना पाहायला मिळालेत. इथे जर आता पाहिलं गेलं तर शेखर शेळके सलामीला आले. 10 चेंडू खेळलेत, 14 धाब्यांची खेळी शेखरची आहे. तर दुसऱ्या बाजूने विशाल निगोट 5 चेंडू खेळलेत, 10 धाब्यांची खेळी त्यांची देखील पाहायला मिळेल. हा चेंडू अगदी आपण पाहावं उजव्या यष्टीच्या खूप दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावफलक 45 धावा आहेत एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. 5व्या षटकाला होतोय प्रारंभ. 6 षटकांची लढत अगदी आपण पाहतोय. 2-2, 1-1 असं असणारं गोलंदाजीचं समीकरण. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावांचा पाऊस जरूर आला, परंतु राजू पाटीलची विकेट गेली आणि त्यानंतर इथे धावसंख्येला ब्रेक थ्रू लावण्याचं काम गोलंदाज देखील करतायत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तिथे एक धाव पुन्हा एकदा वसूल केली जाते. 46 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. आक्रमण करावं लागेल. अजूनही जर पाहिलं गेलं तर इथे आक्रमण होणं गरजेचं आहे, कारण या अगोदर आपण पाहिले या अगोदरच्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाताना पाहायला मिळाला होता, कारण प्रत्येक संघ आज तुल्यबळ ताकदीचा आहे, हे विसरून चालणार नाहीये. आमदार चषक 2025चा थरार छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आणि या क्रीडांगणावरती गेले 7 दिवस क्रिकेटचा थरार आपण अनुभवलाय. धावफलकावरती 46 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा पुन्हा सज्ज होत आहे स्ट्राईकच्या दिशेने विशाल. हा चेंडू अगदी आपण पाहूया उजव्या यष्टीच्या पुन्हा एकदा दूरवरती राहते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. अवांतर धावेने धावफलक 47 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. एक धाव महत्वपूर्ण आहे. बुन बुन से बनता है सागर. दूध उत्पादक आदरणीय भाऊसाहेबजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून लागोपाठचे 3 षटकार विशाल निगोट खेळत असतील तर तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक. इथे आक्रमण झालंय विशाल निगोटच्या बॅटमधून. हवाई तडाखा तर आहे, परंतु तिथे लांबी कमी पडली आहे. विशाल निगोटची खेळी संपुष्टात. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय, तो दुसरा विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. रिजवानभाई राजू पाटे आणि दुसऱ्या बाजूला विशाल निघोट, हे 2 खेळाडू आता बाद झाले. कुठेतरी थोडंसं दुःख आहे. कसं पाहता आता या मॅचकडे? इथून पुढे संघ किती धावेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल? एकंदरीत सध्या आमची पडझड बघता थोडंसं आम्ही पण नाराज आहोत आणि किमान 70च्या आसपास आम्ही स्कोअर करायला हवा, तर आमचे बॉलर डिफेंड करतील असं आम्हाला वाटतं. वारं पण थोडंसं फिरले आणि आमचा लेफ्टी बॅट्समन पण आता जस्ट आऊट झाला विशाल निगोट. त्याला चान्सेस जास्त होते, पण अनुपची चांगली गोलंदाजी बघता आमचा बॅट्समन फसला आहे. तरी आम्ही प्रयत्न आमचे जोरदार चालू आहे. आम्ही पूर्णपणे जिंकण्याचा प्रयत्न करूच या मॅचमध्ये. काही महत्त्वाचा संदेश फलंदाजांसाठी? आता आयकॉनवर आमचं सध्या लक्ष आहे. आयकॉनने बहारदार खेळी करावी असं आम्हाला वाटतंय. आता महत्त्वाची मॅच आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा आहे आम्हाला सध्याच्या ह्या मॅचमध्ये त्यांनी बहारदार खेळी करावा. थँक्यू व्हेरी मच. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. रिजवान भाई आपल्यासोबत होते. थँक्यू. बोनस स्वरूपात 5 धावा येताना पाहायला मिळतील. धावफलक 52 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अगदी पडझड जाणवत होती, परंतु बोनस स्वरूपात अशा प्रकारच्या धावा जर येत असतील तर एक उच्चांकी धावसंख्या उभारण्यासाठी ह्याही धावांची मदत जी होताना पाहायला मिळेल. आम्ही सातत्याने सांगत असतो, मंजिल तो खेर मिल जाएगी, मंजिल तो खेर मिल जाएगी, लाख धागों का सफर है, जिंदगी बुनते रहो. एक धाव विनायची आहे आणि त्यासाठी कष्ट मैदानाच्या आतमध्ये घेतले जातात. 52 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे अनुप पारासूर गोलंदाजीच्या माध्यमातून. हा चेंडू देखील बॅट खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या बेगा चेंडूपर्यंत येत आहेत. एक धाव घेण्यासाठी प्रयत्न. फेके थोडेसे अस्ताव्यस्त. बॅकअपचं काम होईल तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 धावसंख्येमध्ये होत आहे. आंधळा मागतो 1 आणि देव देतो 2. अशा 2 धावा लेग बायच्या स्वरूपामध्ये येताना पाहायला मिळतील. धावफलकावरती 54 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. कोतुळेश्वर केटरर्स कोतुळ संघ प्रथमता फलंदाजी करतोय. गोलंदाज सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा
अनुप इथे आक्रमण होतंय. आयकॉन योगेश यांच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे योगेश भालेकर गोल्डन डक विकेटची शिकार. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. काय जबरदस्त कामगिरी आहे मित्रांनो. इथे आयकॉनला बाद करण्यामध्ये यश, योगेशला इथे परतवण्यामध्ये यश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. परंतु नक्कीच आपण चर्चा करतोय गोलंदाजीची. अनुप पारासूर गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. आपलातून गोलंदाजी आतापर्यंत 3 विकेट आल्यात. 3ही विकेट या अनुपच्या आहेत आणि 3 जे झेल उडाले होते ते झेल घेण्याचं काम एक अपंगत्व असणारा खेळाडू आहे, नाव आहे प्रवीण नायकवाडी. जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपलेत. कोणत्याच प्रकारची चूक न करताना पाहायला मिळालेत. जर क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर क्रिकेट रसिकांना टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. एकदा जोरदार टाळ्या प्रवीणसाठी झाल्यात पाहिजेत. जबरदस्त कामगिरी बजावतोय. खरं तर 11 खेळाडूंचा खेळ म्हणून, 11 मावळ्यांचा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. प्रत्येकाच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी प्रत्येक खेळाडू अगदी चोखरित्या पार पाडताना पाहायला मिळालाय. 54 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राम पथवे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दुसऱ्या बाजूने शेखर शेळके आहेत, सलामीला गेलेत परंतु वारंवार नॉन स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक आता जास्तीत जास्त शेखरकडे येणं गरजेचं असेल कारण क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. 54 धावा आहेत. डेड बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून आला जातो. इथे युक्तीचा उपयोग करण्याचा प्रयत्न नक्कीच होताना पाहायला मिळाला परंतु तिथे डेड बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. अनुप स्ट्राईकच्या दिशेने राम पथवे. हा चेंडू अगदी आपण पाहूया उजव्या यष्टीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवंतर धावत संख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 55 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. कोतुळेश्वर केटरर्स कोतुळ संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. प्रसिद्ध आचार्य आदरणीय बाळासाहेबजी गीते यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करतोय. अनु पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. स्ट्राईकच्या दिशेने राम. हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये तिथे अगदी आपण पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. जबरदस्त आयोजनात मात्र क्रिकेटची स्पर्धा. कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब कोतुळ आयोजित कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमदार चषक कोतुळ प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटलाय. कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी तुटा. डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल आणि याचबरोबर षटक संपतील. 5 षटकांचा खेळ संपला. 3 बाद 55 धावा कोतुळेश्वर केटरर्स कोतुळ संघाच्या खात्यावरती पाहायला मिळत आहेत. आयोजक कमिटीने घेतलेले कष्ट आपण पाहिलेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक जर पाहिलं तर आदरणीय योगेश शेठ देशमुख यांनी मात्र अथक परिश्रम घेतले. संकल्पना 6 वर्षापूर्वी उलूसं रोपटं लावलं गेलं होतं आणि त्याचं आता मात्र वटवृक्षामध्ये रूपांतर होताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर आदरणीय राजेश शेठ घाटकर असतील, आयज भाई काजी, इकरारजी काजी, अजितजी देशमाने, इरफान भाई सय्यद, जमीर भाई काजी, त्याचप्रमाणे सदी घाटकर सर असतील, त्याचप्रमाणे इम्रानजी अत्तार, संतोषजी नेवासकर, आदरणीय राजू शेठ पवार, त्याचप्रमाणे श्रीरामजी खोल्लम, भागवत शेठ खोल्लम, आदरणीय संदीप अप्पा घाटकर, अमितजी पवार, निखिलजी बुठे, मतीनजी शेख, त्याचप्रमाणे आदरणीय अनिलजी खरात, या सर्व मंडळींनी घेतलेले कष्ट. इथे आक्रमण झालंय. शेखर शेळकेच्या बॅटमधून चेंडू हवाई यात्रेला जाऊन पोहोचलाय. कोल्हापुरी तडका, बंगाली रसगुल्ला, षटकार छेरन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार.
बरेचसे आयोजक मंडळी नक्कीच पाहायला मिळत आहेत. सोमाजी जाधव असतील, अनिलजी खरात असतील, अक्षयजी पोखरकर, रवी सर, सागरजी पोखरकर, सचिनजी गायकवाड, संतोषजी बागचौरे, सचिनजी सोनुले, बंटीजी देशमाने, संकेतजी पारधे, आदित्यजी पवार, दीपकजी परशुरामी, चंद्रकांतजी खरात, अमोलजी घोरपडे, त्याचप्रमाणे मोहनजी खरात, राजूजी चौधरी, राहुलजी देशमुख, ऋषीजी देशमुख, गंभीरे सर, कांबळे सर, सोनूजी मनियार आणि श्यामजी मुठे या सर्व मंडळींनी घेतलेले अथक परिश्रम आपण सर्वांनी पाहिलेत. खरं तर युवा नेते आदरणीय योगेश शेठ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली यांच्या आयोजनामध्ये मात्र क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषक आक्रमण झालं, 61 धावसंख्येवरती धावफलक आहे. इथे देखील मोठा फटका खेळला, चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडूच्या खाली आणि नो बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आला जातोय. नो +2 धावफलक पुढे सरसावेल अवांतर 3 धावसंख्येच्या मदतीने. पॉपिंग थ्रीच्या खूप बाहेर चेंडू असावा. पंच शहानिशा करतायत आणि त्यानंतर निर्णय देखील आपल्या सर्वांच्या समोर येताना पाहायला मिळेल. अगदी तिसऱ्या पंचांकडे देखील निर्णय जातोय. पॉपिंग थ्रीच्या बाहेर चेंडू असेल तर इथे पंच नो बॉल घोषित करतील, नाहीतर धोका खतरा कोतुळेश्वर केटरस कोतुळ संघाला होऊ शकतो. इथे ग्रीन सिग्नल येणार की रेड पाहणं गरजेचं आहे. नो बॉल आहे किंवा नाही आणि पंचांचा इशारा आला जातोय. हा चेंडू नो आहे, नो बॉल. धावफलकावरती 64 धावा आहेत. अवांतर धावांचा पाऊस इथे रोखावा लागेल आणि शेखरला देखील जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालं जात आहे. आम्ही सातत्याने सांगत असतो, एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जीवदान द्या, तो तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती जर तुम्ही जीवनदान देत असतील ना तर त्याचं उत्तर एकच, बदला तो घेतला जाणार का. फ्री हिट गेंद मैदानाच्या आतमध्ये. इथे बाटे चेंडू खेळलाय समोर दिशेने लॉंग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या बेगात चेंडूपर्यंत येतात. तिथे चेंडूला चांगलं स्टॉप केलंय, तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा इथे येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 66 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 6व्या क्रमांकाचं अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. रवी बर्डे गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय, कित्येक वर्ष याही खेळाडूच्या नावाचा डंका आपण ऐकलाय. आज लढावं लागेल संघासाठी. चेंडू देखील लढबाटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या पाठमोर धावतायत. फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू सरळ सीमारेषेला आग लावेल. मी आहे स्वराज्याचा नारा, मी आहे बादळ वारा. चारण चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. अगदी आपण स्क्रीनवरती पाहू शकतो, बरेचसे शफल झाले सुरुवातीला, त्यानंतर बॉलला अवघी फक्त दिशा दिली आहे आणि त्यानंतर फाईन लेग क्षेत्रामध्ये एक शानदार चौकार येताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती 70 धावा आहेत. आक्रमण शेवटच्या षटकामध्ये रवी बर्डे वरती नक्कीच होताना पाहायला मिळेल. क्षणोक्षणी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. निश्चिततेने परिपूर्ण असणारा खेळ म्हणून देखील क्रिकेटकडे पाहिलं जातं. भारतीयांच्या नसानसामध्ये भिनलेला घुमलेला खेळ म्हणून देखील क्रिकेटकडे पाहिलं जातं. आणि असाच क्रिकेटचा सोहळा आमदार चषक आपण पाहतो. इथे आक्रमण समोरच्या दिशेने होत आहे. हा चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल झाला आहे आणि इथे फलंदाज शेखर शेळके बॅक टू द पेव्हिलियन. विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. अंतिमचे काही चेंडू अजूनही बाकी आहे. इथे ज्या विकेटच्या शोधामध्ये संघ होता ती विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली आहे. शेखर शेळकेला परतवण्यामध्ये यश. 4थ्या क्रमांकाचा धक्का.
हा चेंडू समोर दिशेने खेळून काढला, क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या बेगात चेंडूपर्यंत येत आहे. तिथे अगदी आपण पाहूया एक सिंगल वाऱ्याच्या बेगात येताना पाहायला मिळेल. पैठण नगरीचे असणारे सरपंच आदरणीय अण्णा तळेकर साहेबांचं शुभागमन होत आहे. आपलं ही आमदार चषक कोथरूड प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 71 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये राम आता स्ट्राईकच्या दिशेने आहेत. अंतिमच्या काही चेंडू बाकी आहेत. इथे देखील आक्रमण समोर दिशेने होत आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. सीमारेषेच्या लगत चेंडू अडवलाय. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जाईल आणि इथे अगदी आपण पाहूया 2 धावा वाऱ्याच्या वेगात पळून पूर्ण होतील. याचबरोबर 6 षटकांचा अर्थात एक डाव संपलाय. 6 षटकांमध्ये बनवल्या गेल्या धावा 73. तर विजयासाठी रुद्र माऊली अकोले संघाला 36 चेंडू आणि 74 धाब्यांचं लक्ष्य. 73 बनवल्यात, विजयासाठी 74 बनवायच्या आहेत. आणि यानंतर ऐकूया आमच्या डीजे सरांची एक सुंदर अशी मेजवानी. त्यापूर्वी आदरणीय बाजीराव ढगे सरांचं एक सुंदर असा रॅप सॉन्ग आपण ऐकणार आहोत. थँक्यू. चेक माइक चेक. आवाज राहू दे बरं. आवाज कमी करू का इकडून? नाही मी तिकडे जाणार. कोण मारेल बाजी? बाजीराव मुळे सरांचा जर रॅप आवडला असेल तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
राजेश घाटकर सरांकडून या रॅपसाठी बाजीराव भोळे सरांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. नव्या मॅचच्या दिशेने मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होतीये. एका बाजूने आहेत रुद्रमाऊली अकोले संघ, अनुपजी पारासूर आणि सुजितजी दवले यांच्या मालकीचा असणारा संघ, तर दुसऱ्या बाजूने कोतुळेश्वर केटरस कोतुळ प्रसिद्ध आचारी बाळासाहेबजी गीते यांच्या मालकीचा असणारा संघ. 73 धावा बनवल्या 36 चेंडूंमध्ये 74 धाब्यांचा पाठलाग नक्कीच करायचा आहे. सलामीची जोडी दाखल होतीये. आयकॉन मनोज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूने रवी बर्डे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्कवर आंबेगाव तालुक्यातील निगोटवाडीचा असणारा सितारा आंबेगाव एक्सप्रेस विशाल निगोट गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. आणि जशी मॅच सुरू होईल आवाजात पुनश्च एकदा बदल. आमचे सहाय्यक समालोचक आणि खरं तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातील एक बुलंद आवाज शाहरुख सर तुमच्या समोर जोडले जातील. या सर स्वागत आहे. पलीकडच्या बाजूला जे पॅव्हेलियन आहेत ना, सुरुवातीला खेळाडूंना बसण्यासाठी जागा द्या आणि त्यानंतर प्रेक्षक आणि समर्थकांनी खुर्च्यांवरती बसा, याची नोंद घ्या. जाऊया मॅचच्या दिशेने आणि मॅचचा साठी आवाज आदरणीय शाहरुख सर. थँक्यू सो मच. हॅलो. 2 महत्वाच्या सूचना आहेत. त्यातली सर्वात महत्वाची सूचना म्हणजे ज्यांना बक्षिसं लावायची त्यांनी अगोदर कॅश स्वरूपामध्ये जमा करावी. आणि दुसरी महत्वाची सूचना, खेळाडूंसाठी पॅव्हिलियन मध्ये बसण्यासाठी खुर्च्या नाहीयेत, तिथे खुर्च्या अवेलेबल करून द्यायच्यात. आदरणीय भाऊसाहेब देशमुख प्रसिद्ध दूध उत्पादक यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी कॅसाठी विकेटसाठी 500 रुपयांचं प्राइस. 2100 प्रत्येक विकेटला. ओके. 3 विकेटसाठी 2100 रुपयांचं प्राइस आहे. भाऊसाहेब देशमुख प्रसिद्ध दूध उत्पादक. आता माझ्याकडे अशी चिठ्ठी आलेली आहे जी पहिल्या इनिंगची आहे. यावेळेचा बॉल उंच आकाशामध्ये आहे. फटका इथे फसतोय. कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला जातोय. अप्रतिम झेल. खूप चांगलं जजमेंट घेतलं राजू पाटेने. बॉलच्या खाली आले आणि उलटे धावत जात हा कॅच कॅरी करणं तितकं सोपं नाहीये. एक सुंदर झेल. फलंदाज पहिला रवी बर्डेच्या रूपामध्ये होईल बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. तीन विकेटसाठी 2100 रुपयांचं पारितोषिक आहे भाऊसाहेब देशमुख यांच्या माध्यमातून. तर पहिला फलंदाज रवी बर्डेच्या रूपामध्ये बाद झालेला आहे. आपल्या सर्वांची आवडती स्पर्धा, आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. अर्थात 6व्या पर्वामध्ये आपण सर्वजण आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष कार्यसम्राट, खरं तर कार्यसम्राट हा बहुमान अकोले तालुक्याच्या जनतेनं ज्यांना दिला, जवळपास 2500 कोटी रुपयांचा निधी तालुक्याच्या विकासासाठी ज्यांच्या माध्यमातून आला, आदरणीय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत या स्पर्धेचं केलेलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. इलिमिनेटरची लढत सुरू आहे. 74 बनवायच्यात. सुहास खुळे आलेत फलंदाजी करण्यासाठी. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे खेळाडू आहेत स्ट्रायकर एंडला, तर दुसऱ्या बाजूला नाशिक मधील सिडको परिसरातील मिस्टर लीग म्हणून ॲज अ आयकॉन म्हणून जायभाव यांना तुम्ही पाहताय. धावफलकावरती 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या पाहायला मिळते. 33 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी 73 धाव्यांची आवश्यकता आहे. एक मोठा आव्हान आहे. मागची मॅच आपण सर्वांनी पाहिली. मागच्या मॅच मध्ये धाव्यांचा पाठलाग करत असताना बराचसा स्ट्रगल करावा लागला. शॉर्ट बॉलचा वापर, बॉल हवेत, फटका इथे फसतोय आणि सुहास खुळे यांना देखील माघारी जावं लागतंय. मोठी विकेट मिळणार आहे. फलंदाज सुहास खुळे बॅक टू द डगआउट. सुहास खुळे बाद. अजून एक महत्वाची विकेट इथे मिळणार आहे.
फलंदाज तुम्ही इथे बघणार आहात सुहास खोळे, ज्या खेळाडूने या मैदानावर खूप चांगला खेळ केला, तो मात्र माघारी जाताना आपल्याला बघायला मिळतो. मोठी विकेट मिळाली आहे. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण विशाल निघोट यांना पाहतोय. आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी मनसरचा हा खेळाडू सातत्यानं अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूला ॲज अ आयकॉन आपण खेळताना पाहतो. म्हणजे प्रचंड मागणी असलेला हा खेळाडू आहे. तुमचा आयकॉन जर अष्टपैलू असेल, तुमचा आयकॉन एक ऑलराऊंडरचं एक परफेक्ट पॅकेज जर असेल तर त्याला मागणी जास्त असते आणि त्यामधलंच एक अग्र क्रमांकावरचं नाव म्हणजे विशाल निघोट आहेत. सुरुवात चांगली करताना पाहायला मिळाले. 2 महत्त्वाच्या विकेट आल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, अजून एक संगमनेर तालुक्यातील प्रतिभावंत आणि एक मोठा अनुभव असलेले खेळाडू नितीन काका हासे मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर देखील आपण चर्चा केली होती. पहा, सुहास खोळे बाद झाले, नितीन काका हासे आले. सुहास खोळेला बाबा नावानं ओळखलं जातं, नितीन हासे यांना काका नावानं ओळखलं जातं आणि मनोज जायभावे यांना नाना नावाने ओळखलं जातं. बाबा, काका आणि नाना हे 3 खेळाडू एका संघामध्ये. अगोदर देखील आपण त्याबाबतीत चर्चा केली आहे विशाल गोलंदाजीसाठी. त्यावेळेस बाहेर जाणारा बॉल इथे थोडंसं पदलाली ते करताना दिसलेच जरूर, परंतु बॉलच्या लाईनमध्ये आले नाही. फलंदाजीची जी कौशल्य असतात त्याचा वापर तुम्हाला करावा लागतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बॅटची पकड कशी आहे. तुम्हाला फलंदाजाला ओळखावं लागतं, शेवटपर्यंत बॉल पाहावा लागतो. त्याचबरोबर तुमचं पदलाली तर तुमच्या पायाची हालचाल, फुटवर्क फार गरजेचं असतो. बॉलच्या लाईनमध्ये तुम्हाला यावं लागतं. शॉर्ट सिलेक्शन ते देखील बरंचसं महत्त्वपूर्ण ठरतं, परंतु याचा सर्वांचा अभाव तिथे बघायला मिळाला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिलं षटक संपल्यानंतर 2 गडी बाद, 1 अशी धावसंख्या पाहायला मिळते. विशाल निघोटचं कौतुक करूयात. फक्त 1 धाव आणि 2 धावा. ओव्हर संपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंबली, 6 चेंडूंचा खेळ होली, ही पहा ओव्हर संपली. नवी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी 75,555 रुपयांचं पारितोषिक आहे. आपल्या तालुक्याचे खरं तर रस्त्यांची जाळे विणणारे आमदार म्हणून देखील ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, 75,555 रुपयांचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं. द्वितीय क्रमांकासाठी सहकार महर्षी सीताराम पाटील गायकर साहेब, चेअरमन अगस्ती सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून 45,555 रुपयांचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलंय. तिसऱ्या क्रमांकासाठी 35,555 ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. प्रदेश कार्यकारिणी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय हेमंत उर्फ बबलू शेठ देशमुख साहेब. चतुर्थ क्रमांकासाठी 25,555 रुपयांचं पारितोषिक आहे. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तथा अध्यक्ष जयमल्लाल प्रतिष्ठान धामणगाव पाठ आदरणीय कैलास मामा राऊत यांच्या माध्यमातून आपल्याला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. या सर्व बक्षीसदात्यांचा मनापासून धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 1. यावेळेस मनोज जायभावेसाठी हा चेंडू होता. गोलंदाजी करण्यासाठी खास भिवंडीवरून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत योगेश भालेकर यांना तुम्ही बघणार आहात. या स्पर्धेमध्ये काय सुंदर गोलंदाजी योगेशची आपल्याला बघायला मिळाली होती आणि या अगोदर ज्यांनी गोलंदाजी केली त्यांनी भिवंडीमध्ये जाऊन खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं आयकॉन टुर्नामेंटमध्ये. ते विशाल निघोट यांना आपण देखील पाहिलंय. त्यावेळेला आडव्या बॅटनं बॉल खेळलाय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. विशाल निघोट आणि विशाल निघोट. अप्रतिम झेल, ब्रिलियंट कॉट, सुंदर झेल इथे आपल्याला पाहायला मिळालाय. काय जजमेंट घेतलं आणि ही विकेट किती महत्वाची आहे हे मात्र दाखवून देत आहेत. ऍक्शन रिप्ले ते मात्र पाहायला मजा येईल. काय जजमेंट आहे, काय झेल पकडला. या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल आपल्याला विशाल निघोटच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहा ऍक्शन रिप्ले. रडार मध्ये होता, मोठा फटका खेळला ऑन साइडला आणि तिथे पहा पहिल्या अटेम्प्टमध्ये कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तोल सावरता आला नाही. परंतु बॉलला हवेत उडवलं, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन परत आतमध्ये आले आणि परत दुसऱ्या अटेम्प्टमध्ये एक चांगला कॅच कॅरी केला. झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या विशाल निघोटसाठी. खूप सुंदर झेल. या स्पर्धेतला हा सर्वोत्तम झेल आहे परंतु मला वाटतं चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचांची देखील मदत तिथे घेतली जाते, पुष्टी केली जाते, शहानिशा केली जाते कारण आपल्याकडे सुविधा आहेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक क्षण आपण दाखवतोय आणि इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. पाहूयात निर्णय अगदी काही क्षणातच आपल्यापर्यंत येईल. मला वाटतंय प्रसिद्ध दूध उत्पादक भाऊसाहेब देशमुख यांच्याकडून विशाल निघोटच्या या कॅचसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे.
मित्रांनो 74 धावांचा पाठलाग करायचा होता आणि 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला रुद्रमाऊली अकोले संघ आता थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. थोडासा अडचणीमध्ये सापडलाय कारण 3 महत्वाचे फलंदाज आता बाद झालेत. मागच्या चेंडूवर मनोज जायभावे बाद झाले. एक चांगला कॅच, खूप चांगला झेल तिथे पकडण्यात आला. न्यू बॅटर नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. ज्यावेळेस मनोज जायभावेची अनुपस्थिती होती त्यावेळेस संघासाठी चांगला खेळ करणारा खेळाडू रवी घोयरट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळतो. हा देखील एक प्रतिभावंत खेळाडू आहे. सातत्यानं त्याचाही चांगला खेळ आपल्याला या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळालेला आहे. आमदार चषक 2025 6वं पर्व आज अंतिमचा दिवस. जागा बनवली होती फटका खेळण्यासाठी परंतु समोर योगेश भालेकर, त्यांच्या विरुद्ध आक्रमण करणं तितकं सोपं नाहीये. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना ते पाहायला मिळालेत. अचूकता आहे त्यांच्याकडे. रनअप छोटासा जरी असला परंतु फलंदाजाला शेवटच्या क्षणापर्यंत पाहतात, त्यानंतर बॉलला रिलीज करतात. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असतो, अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने असतो आणि चेंडूवरून बोटं फिरवतात, फिंगर रोल करतात. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो त्यांचा चेंडू आणि इथे तोच प्रयत्न राहिला डॉट बॉल. स्पीच हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय. रिव्हर्स फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता इकडे परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होताना पाहायला मिळाला नाहीये. व्हेरिएशन आहे, मिश्रण आहे. या अगोदरचा चेंडू तुम्ही जर पाहिला तर थोडासा बॅक ऑफ लेंथ अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफ ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि हा चेंडू राईट ऑन अ टार्गेट अगदी स्टंप टू स्टंप अटॅक करण्याचा प्रयत्न चेंडूवरती राहिला आणि हा चेंडू देखील निर्धाव आलाय. व्हेरिएशन आहे योगेशकडे. यावेळेला मनगडाचा वापर केलाय. अप्रतिम स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये नो लुक शॉट त्याला म्हटलं जातं. एक सुंदर स्ट्रोक रवीच्या बॅटमधून. 4 खूप सुंदर स्ट्रोक पाहायला मिळतोय. मनगडाची ताकद दाखवली आहे. टायमिंग प्रॉपर, शॉट सिलेक्शन खूप चांगलं. या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या विजेत्या संघ मालकासाठी सुधीर भाऊ साळवे, प्रतित्यश उद्योजक ठाणे यांच्या माध्यमातून बजाज प्लॅटिना बाईक आहे. आपल्याच कोथरूडचे सुपुत्र आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे देखील राहिला. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. शेवट गोड करण्यात आला. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती आपण जाणार आहोत. 3 फलंदाज बाद आहेत आणि धावसंख्या आहे 5. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होली. ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. थँक्यू डीजे. द्वितीय विजेत्या संघ मालकासाठी स्पोर्ट सायकल आहे. सुयोग शेठ अरुण देशमुख, साईनाथ सायकल मार्ट, LED TV श्रीकांत शेठ गायकवाड. तिसऱ्या विजेत्या संघ मालकासाठी मित्रप्रेम बेल्ट सेंटर. चतुर्थ विजेत्या संघ मालकासाठी कूलर आहे डॉक्टर लहानू पोखरकर, आईसाहेब आयुर्वेदिक औषधालय कोतुळ यांच्या माध्यमातून. ट्रॉफी सौजन्य दिले केक बेकर्स वाघोली पुणे, राहुल शेठ देशमुख. युट्यूब लाईव्ह सौजन्य दिले विश्वस्त श्री कोतुळेश्वर देवस्थान ट्रस्ट, योगेश शेठ देशमुख. उपाध्यक्ष समता प्रतिष्ठान आदरणीय विजय शेठ तोरकडे. सीमारेषा सौजन्य दिले दीपक परशुरामी, राजू शेठ चौधरी, दिलीपजी गंभीरे. बॉल सौजन्य दिले बाळासाहेब देशमुख सर, संचालक कोतुळ सोसायटी. पंच सौजन्य दिले डॉक्टर अभिजित देशमुख, विश्वस्त कोतुळेश्वर देवस्थान आणि सामाजिक कार्यकर्ते रवींद्र आरोटे. पाणी जार सौजन्य दिले संदीप शेठ घाटकर, अध्यक्ष समता प्रतिष्ठान आणि स्वराज ॲक्वा कोतुळेच्या माध्यमातून. समालोचन सौजन्य ज्यांनी दिले गीतांजली ज्वेलर्स, श्रीराम शेठ खोल्लम, मंगेश शेठ देशमुख सर, सनी घाटकर हॉटेल एन्जॉय, अतुलजी चौधरी चेअरमन बोरी सोसायटी आणि तन्वीर सय्यद यांच्या माध्यमातून. विशाल निघोटनं जो झेल पकडला, सरपंच नाचन ठाफ गणेश जाधव दूध उत्पादक यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार विशाल आपल्यासाठी आहे. डॉक्टर भाऊसाहेब गीते सर, सनी खरात महाराष्ट्र पोलीस, सागरजीत देशमुख सार्थक राईस मिल कोतुळ, चंद्रकांत गीते प्रसिद्ध आचारी, आकाश तोरकडे श्रीराम फर्निचर कोतुळ, सुमित घाटकर हॉटेल साई गंगा कोतुळ यांनी भोजन सौजन्य खेळाडूंसाठी दिलेलं आहे. यांचं विशेष आभार. बशीर शेख आलेत, खूप चांगली गोलंदाजी करतायत. काल थोडंसं स्ट्रगल करताना दिसलेत. काल त्यांच्या विरुद्ध धावा आल्या जरूर परंतु आज खूप चांगलं पुनरागमन करताना पाहायला मिळत आहेत. 6 धावा, 3 फलंदाज बाद आहेत. शेवटचे बॉल 23 बाकी आहेत. जिंकण्यासाठी 68 ची गरज आहे. रुद्रमाऊली अकोले संघाला देखील प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी.
बॉल हवेत आहे, फटका इथे देखील फसतोय, परंतु क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार नाहीत. एक टप्पा घेत बॉल अडवणार आहेत. चांगला रिटर्न, आदर्श क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती 7 धावा. नगर जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका, पर्यटनासाठी ओळखला जाणारा अकोले तालुका आणि अकोले तालुक्यातील एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आज 6व्या पर्वामध्ये आपण सर्वजण पाहतोय. आदरणीय योगेश शेठ देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय हेमंत उर्फ बबलू शेठ देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ही स्पर्धा बघायला मिळते आहे. अनेकांचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. आयोजकांची मोठी यादी आहे. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाहीये आणि रवीचा तडाखा पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईन पार, षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. आदरणीय योगेश शेठ देशमुख या स्पर्धेचे शिल्पकार, आदरणीय राजेश शेठ घाटकर, अय्याजभाई काझी, इकरारभाई काझी, अजित देशमाने, इरफान भाई सय्यद, जमीर भाई काजी, सनी घाटकर, इम्रान अत्तार, संतोष शेठ नेवासकर, राजू पवार, श्रीराम खोल्लम, भागवत शेठ खोल्लम. स्पीचचा प्रयत्न, कमबॅक केले जाते. पुनरागमन पाहायला मिळालं इकडे. संदीप बाप्पा घाटकर, अमित पवार, निखिलजी मुठे, मतीन शेख, अनिल खरात, सुमा जाधव, अक्षय पोखरकर, रवी सर, सागर पोखरकर, सचिन गायकवाड, संतोष वागचौरे, सचिन सोनोले, बंटित देशमाने, संकेत पारधी, आदित्य पवार, दीपक परशुरामी, चंद्रकांत खरात, अमोल घोरपडे, अनिकेत गुंजाळ. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला बॉलला केलंय. क्षेत्ररक्षक बॉलवर जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॉलला अगदी शेवटच्या क्षणी अडवतायत. योगेश भालेकर बॉलवरती आलेले आहेत. तोपर्यंत 2 धावा इकडे परिपूर्ण केल्या जाणार आहेत. 1चं 2 मध्ये रूपांतर केलं, 1ला 2 मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. रवीला लढावं लागेल, परंतु दुसऱ्या बाजूला त्याला साथ नितीन काकाला देखील द्यावी लागेल. आज पाहूयात कशा पद्धतीने खेळ करतायत. इथे परीक्षा आहे फलंदाजांची, इथून पुढे फलंदाजांचा कस लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला बशीर शेख या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे. स्लॉटमध्ये होता, स्वतःवरती नाराज आहेत रवी, कारण त्यांच्या रडार मधला बॉल होता. या चेंडूवरती त्यांना धावा मिळू शकल्या असत्या, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होताना दिसलं नाहीये. एक सिंगल आली. इथे पहा, तुम्हाला दिसत आहेत हा फटका कशा पद्धतीने खेळायचा होता ते दाखवलं. 1च धाव मिळाली. ओव्हरचा खेळ संपला. षटक क्रमांक 3 संपलेला आहे आणि 3 ओव्हर नंतर 3 गडी बाद 16 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंबली. 6 चेंडूंचा खेळ होली. ही पहा, ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. आयोजकांकडे परत एकदा आपण जाणार आहोत. चंद्रकांत खरात, अमोल घोरपडे, अनिकेत गुंजाळ, मोहन खरात, राजू चौधरी, राहुल देशमुख, ऋषी देशमुख, गंभीरे सर, कांबळे सर, सोनू मणियार, श्याम मुठे आणि याच्या पलीकडे देखील अनेक नावं आहेत, परंतु प्रत्येकाचा नामोल्लेख करणं इथे शक्य नाहीये. त्यामुळे सर्वच कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब कोतुळ आणि सर्वच कोतुळ ग्रामस्थांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करू. आदरणीय श्रीराम शेठ खोल्लम साहेबांचं देखील आगमन होत आहे. गीतांजली ज्वेलर्स त्यांचे मनापासून स्वागत. 3 गडी बाद 16 धावा, शेवटच्या 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता. रवी खेळत आहेत. 13 वर गोलंदाजी करण्यासाठी एक यशस्वी गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. विशाल निघोट यांना तुम्ही बघणार आहात. PRD ट्रॉफीमध्ये आम्ही पाहिलं होतं विशाल निघोट यांना मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळवली होती. त्याचबरोबर राहुरीमध्ये त्यावेळेस तालुका लेवलला येवले आखाड्याच्या मैदानावरती स्पर्धा झाली. पुढे टाकला होता. खूप चांगला बॉल. एक सिंगल घेण्याचा मानस आहे आणि एक धाव तिथे परिपूर्ण केली जाईल लेगबाजच्या मदतीने. तर राहुरीमध्ये येवले आखाडा या ठिकाणी तालुका लेवल म्हणजे तालुका वाईजचे संघ घेण्यात आले. तिथे आंबेगाव संघ खेळला. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार विशाल निघोटनं तिथे देखील मिळवला. माझ्यासोबत साहिल आहेत. कोपरगावमध्ये एक स्पर्धा झाली होती मागच्या 2 वर्षापूर्वी, तिथे देखील मॅन ऑफ द सिरीज राहिले होते विशाल निघोट. अशा अनेक स्पर्धा आहेत. मागच्या काही स्पर्धांचा जर उल्लेख केला आपण तर शिर्डी प्रीमियर लीग, नांदुरकीमध्ये भिवंडीला खूप चांगला खेळ केला विशाल निघोटने. शॉर्ट बॉलचा वापर, मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळण्याचा प्रयत्न आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक बॉलला अडवत आहेत. वाऱ्याच्या वेगामध्ये आलेत. एकदा पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि 2 धावा इथे पूर्ण करण्यात आलेल्या आहे. एक मोठं आव्हान पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर वर्चस्व राहिलं कोतुळेश्वर केटरड संघाचं. 73 बनवलंय. या मैदानावर तुम्ही 70-75 धावा जर बनवल्या तर एक चांगली धावसंख्या आहे. हे आपण मागच्या 6 दिवसांपासून पाहत आलोय. आज 73 झाल्यात, 74 बनवायच्यात
आणि या 74 धावांचं पाठलाग करत असताना समोर गोलंदाजी तगडी आहे, ताकदवान आहे. विशाल निगोटची 2 षटक आहेत, योगेश भालेकरचं 1 षटक आहे. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर बशीर शेख त्या संघामध्ये स्थानिक चांगले गोलंदाज आहेत. काल मला वाटतंय आफताब तांबोळी याने खूप चांगली गोलंदाजी केली, त्याने 1 विकेट हॅट्रिक पूर्ण केली. असे चांगले गोलंदाज या संघामध्ये आहे. त्यामुळे यांच्या विरुद्ध धावा बनवण्यासाठी तुम्हाला मेहनत तर करावीच लागणार आहे, संघर्ष तर तुम्हाला करावाच लागणार आहे. विजय सहज मिळणार नाही. इलिमिनेटरची मॅच आहे इथे. या स्पर्धेमध्ये जर आव्हान टिकवायचं आहे तर तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. 3 गडी बाद 20, शेवटचे 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 54 धावा. विशाल निघोट आंबेगाव तालुक्यातील मनसर निघोटवाडीचा खेळाडू. वाईड यॉर्करचा प्रयत्न राहिला. ही लाईन अँड लेंथ फलंदाजाला बंदिस्त करू शकते, परंतु पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. बराचसा बाहेर होता. टेनिस क्रिकेटमध्ये या बॉलचा वापर सातत्यानं गोलंदाज करताना पाहायला मिळतात आणि त्याचा वापर इथे विशाल निघोटने केला होता, परंतु बराचसा बाहेर होता. पंचांनी दंडित केलं. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. हा चेंडू वाईड आला. 1 अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या 1ने पुढे गेली. 21 धावा धावफलकावर. रवी गोविरटचे प्रयत्न सुरू आहेत. तो लढतोय, तो मात्र संघर्ष करतोय. दुसऱ्या बाजूला नितीन हासे त्यांना चांगली साथ देत आहेत. प्रयत्न तर करावे लागणार आहेत. 15 बॉल आणि 53 अशी मॅच आपल्याला बघायला मिळते. कोतुळेश्वर केटरर्स धावा रोखण्याचा प्रयत्न करतो आहे. बॉल हवेत आहे, काही काळ हवेत होता, स्क्वेअरलेगच्या दिशेने जाईल. योगेश भालेकर तिथे बॉलला अडवणार आहेत. तोपर्यंत 1 सिंगल ती मात्र प्राप्त करण्यात येते आहे. आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार, कर्तव्यदक्ष, कणखर असं नेतृत्व, नीतिमान, गतिमान, बुद्धिमान असं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो. खरं तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या कामाचा ठसा ज्यांनी उमटवला आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये विकास पुरुष म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख, एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे, ते आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब. एक मोठा फटका, 6 धावा. तीन गडी बाद 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मोठा फटका आलाय नितीन काका हासे यांच्या बॅटमधून. क्षमता नितीन काकाकडे देखील आहे, प्रदीर्घ अनुभव आहे. टेनिस बॉल क्रिकेटचे चढउतार अगदी जवळून पाहिले. या मैदानावर आपण सिबान शेखला खेळताना पाहतो. अगदी सिबान शेखच्या सोबत येणं कित्येक काळ टेनिस क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. यावेळेला हा चेंडू विशाल निगोटचं कौतुक करावं लागेल. फलंदाजाला ओळखलं आणि शेवटच्या क्षणी बॉल रिलीज केला, हे देखील फार गरजेचं असतं आणि ते चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं. डॉट बॉलची नोंद तिथे केली जाणार आहे. ओव्हरचा खेळ देखील संपणार आहे. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर 3 गडी बाद 28, शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावेंची अजूनही गरज. 12 बॉल 46 डिवाइड जिल्हा संधी. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावा. इलिमिनेटरची मॅच सुरू आहे. या अगोदर आपण पाहिलं अंबोळ आणि त्यांच्या विरुद्ध साई डेंटल क्लिनिक राजूरचा संघ खेळला. तिथे अमलेश्वर क्रिकेट क्लब संघाने विजय मिळवला. तो संघ मात्र दाखल झाला फायनलमध्ये. परंतु यातून जो संघ जिंकणार तो संघ साई डेंटल क्लिनिक राजूर या संघासोबत दुसरा क्वालिफायर खेळणार आहे. एका बाजूला कोतुळेश्वर केटरर्स, तर एका बाजूला रुद्रमाऊली अकोले. एका बाजूला आपण जर बघितलं तर संघ आपल्याला खेळताना दिसतोय बाळासाहेब गीते प्रसिद्ध आचार्य यांचा, आणि दुसऱ्या बाजूला अनुप पारासूर आणि सुजित नवले. नो बॉल यांचा संघ आहे. इथे नो बॉल आणि त्यावर मिळणार आहे एक चौकार, 4 धावा. सुंदर असं मैदान आपल्याला बघायला मिळतं. खरं तर ज्यावेळेस मी पहिल्यांदा या मैदानावरती स्पर्धेसाठी आलो होतो, ज्यावेळेस पहिल्या पर्वामध्ये मला संधी मिळाली होती, त्यावेळेस हे मैदान असं नव्हतं. अगोदर घोषांकित क्षेत्र होतं, म्हणजे डिक्लेरेशन झोन होता मागे. त्यानंतर मैदान आपण जिथे आता बघतो तिथे शिफ्ट करण्यात आलं. परंतु त्याही परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर तिथेही विजेचा खांब होता, विजेच्या तारा होत्या मध्ये. परंतु मागच्या वर्षी आपण जर बघितलं तर तो खांब देखील शिफ्ट करण्यात आला
त्यानंतर एक सुंदर मैदान इथे गोलाकार वर्तुळाकार असं मैदान उपलब्ध झालं आपल्या कोथरूडकरांसाठी आणि त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारे हेमंत बबलूशेठ देशमुख आणि योगेश शेठ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक सुंदर मैदान आपल्याला इथे उपलब्ध झालंय. आज आपण सर्वजण त्याच सुंदर अशा मैदानावर एक मोठी स्पर्धा, एक मानाची स्पर्धा, एक प्रतिष्ठेची स्पर्धा पाहतोय. नाव आहे कोथरूड प्रीमियर लीग कार्यसम्राट आमदार चषक आणि ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला सुसज्ज असं मैदान मिळालं ते आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब. बशीर शेख गोलंदाजी करण्यासाठी आले. पहिला चेंडू खराब होता, फ्री हिटचा बॉल. इथेही मोठा फटका खेळायचा आहे. बॅटवरती हाही चेंडू येताना दिसला नाहीये. लेग पाहिजची धाव इथे कळवली जाणार आहे. याही वेळेस स्वतःवर नाराज दिसतील रवी, कारण मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं त्यांच्या रडारमध्ये तोही बॉल होता, तोही बॅटवर येऊ शकला नाही. इथे फुल टॉस होता, फ्री हिट होता, लायसन होतं. इथे मोठा फटका खेळण्याची संधी होती, परंतु इथे बॅटवर चेंडू आला नाहीये आणि एक सिंगल लेग बाईसच्या मदतीने मिळाले आणि धावसंख्येमध्ये झालाय बदल. धावसंख्या 34, 3 फलंदाज बाद. मॅचचं समीकरण बदललं. 11 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 40ची आवश्यकता आहे. खिलाडू वृत्तीचं नेतृत्व, पुरोगामी विचारांचे पाईक आणि संघर्षशील असं नेतृत्व, दांडगा जनसंपर्क ज्यांचा आहे डॉक्टर किरणजी लामटे साहेब. सातत्यानं जनतेसाठी लढणारा माणूस, हक्काचा आहे माणूस, कामाचा आहे आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब. आज त्यांच्याच वाढदिवसानिमित्त त्यांच्याच कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला बिगिट केला जातोय. फटका सुरेख आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. खूप चांगला स्ट्रोक नितीन हासे यांच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले जरूर आपण पाहिला असेल. थोडेसे शफल लाईन मध्ये आले होते. स्लॉटमध्ये बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पहा. ऍक्शन रिप्ले थोडेसे शफल लाईन मध्ये आले. रडारमध्ये होता, पुढे टाकलेला बॉल. आणि टेनिस क्रिकेटमध्ये असे चेंडू फलंदाज सोडत नाही आणि नितीन काका गोटे सोडणार आहेत. त्यांच्या बॅटमधून एक तगडा प्रहार. 6 धावा मिळत आहेत. षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 40. थोडीशी आपण जर पाहिल्यानंतर इथे मॅचमध्ये येण्याचा प्रयत्न 2 फलंदाज करताना दिसत आहेत. मॅचचं समीकरण बदललंय. 10 बॉल आणि 34 रन अशी मॅच आपल्याला आता पाहायला मिळते. मॅच ऑन आहे. असं नाहीये की फलंदाजी करणाऱ्या संघाने 3 फलंदाज गमावले, मॅच संपली आहे, असं नाहीये. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 34 पाहिजेत. धावा होऊ शकतात, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. बशीर शेख आपल्याला चांगला फटका आहे, कट केलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतील. आउटफील्ड वेगवान आणि बॉल थांबणार नाही. बॉल निघून जाईल. नॉन स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे धावा मिळतील 4. खूप चांगला फटका. धावसंख्या झाली आहे 44. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 9 आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. मी अगोदर देखील सांगितलंय, प्रदीर्घ अनुभव असलेले खेळाडू नितीन हासे एका बाजूला आहेत. या मैदानामध्ये चांगला खेळ सातत्यानं ज्या खेळाडूने केला आणि मागच्या मॅचमध्ये, या अगोदरच्या मॅचमध्ये ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला आणि इलिमिनेटरमध्ये संघ गेला होता ते रवी घोईरट एका बाजूला आहेत. पुढे सरसावलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. धावपाची संधी आहे तिथे आणि इथे पाहूयात तर काय नेमकं मैदानाच्या आतमध्ये घडणार. एक सिंगल इथे प्राप्त केली जाते आहे. अशा घटना अनेक आपण मैदानावरती, क्रिकेटच्या मैदानावरती सातत्यानं आपण पाहत असतो. एक धाव इथे परिपूर्ण केली जाते. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आणि ती मात्र पुढे जाऊन पोहोचणार आहे 45 धावा. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. 8 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. या 2 चेंडूवर 2 मोठे फटके जर आले तर फलंदाजी करणारा संघ देखील या मॅच मध्ये येऊ शकतो. परंतु या 2 चेंडूवर जर गोलंदाजाने फलंदाजांना रोखलं तर या धावा बनवणं थोडंसं कठीण होऊ शकतं, थोडंसं अशक्य होऊ शकतं. आणि या 2 चेंडूवर जर मोठे फटके आले नाही तर पराभवाचे काळे ढग ते मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावरती येऊ शकतात. पाहूयात शेवटचे 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 29 अशी मॅच आहे. बशीर शेख समोर रवी. बॉल हवे ते फटका फसतोय. प्रयत्न तर केला जातोय. नो मॅन्स एरियामध्ये बॉल लँड होईल. निर्जन स्थळी, निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडलाय आणि तोपर्यंत तिकडे शेखर आलेत. चांगला रिटर्न. 2 धावा परिपूर्ण केल्या जाणार आहेत. शेखर शेळकेने या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलाय. आज तो देखील या संघाचा प्रमुख घटक आहे. बोटा या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आज तुम्ही जर बघितलं ना मित्रांनो तर अकोले विधानसभा क्षेत्रातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतात
आणि अकोले विधानसभा क्षेत्रामध्ये बोटा गाव येतं आणि आज तो स्थानिक खेळाडू म्हणून खेळताना दिसतोय. राहुल शेळकेला पाहिलं आपण, त्याचबरोबर सागर शेळकेला पाहिलं आपण खेळताना, म्हणजे बोटा परिसरातील बबलू शेख, अनिल पारधी यांना देखील पाहिलं आपण त्या स्पर्धेमध्ये. बॉल हवेत आहे, फटका इथे फसतोय, उंच जास्त. योगेश पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, प्रयत्न तर खूप चांगले राहिले परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीये. आदरणीय राजाभाऊ मुर्तडक राजूर वरून या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खरं तर एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे आणि सातत्यानं क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे राजाभाऊ मुर्तडक साहेबांचं शुभागमन आहे. त्यांचं मनापासून स्वागत. ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. ओव्हर नंबर आपण जर पाहिलं तर 5चा खेळ संपलेला आहे. 5 ओव्हर नंतर 49, शेवटचे बॉल शिल्लक 6 आणि मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता 25 धाव्यांची. 6 बॉल 25. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोपली, 6 चेंडूंचा खेळ होली, ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. सहा चेंडू आणि पाहिजेत 25 धावा. काय घडामोडी घडणार आहेत, काय होईल या मॅच मध्ये ते पाहणं गरजेचं राहणार आहे. धावा होऊ शकतात असे नाही आहे, टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे. त्या 25 धावा तुम्ही बनवू शकता, त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पॉझिटिव्ह इंटेंटनं उतरावं लागेल. नाही, या धावा आम्ही बनवू शकतो, या पद्धतीने तुम्हाला खेळावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजावर देखील लक्ष राहणार आहे. किरण खोबरे मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त खेळ केला होता. क्वालिफायर 1 त्याचे ग्राफिक्स आहेत, शुभम थेटे यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचल्या जातात. या स्पर्धेमध्ये शुभम थेटे यांचं देखील कौतुक करावं लागेल. प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर कोणती मॅच कोणत्या संघासोबत आहे, कोण आयकॉन कोणत्या विरुद्ध कोणत्या आयकॉनच्या विरुद्ध आहे, हे सर्व ग्राफिक्स शुभम थेटेच्या माध्यमातून आपल्याला मिळाल्या. मागच्या मॅचचा ग्राफिक्स पहा. अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ त्यांच्या विरुद्ध साई डेंटल क्लिनिक साई नेत्रसेवा राजूरमध्ये मॅच झाली. 8 चेंडू आणि 24 धावा बनवणारा किरण खोबरे तर मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला, कारण 1 चेंडू आणि 3ची गरज असताना त्याने षटकार देखील ठोकलेला आहे. आणि आमचे शुभम थेटे देखील त्याच तालुक्यातले आहेत ज्या तालुक्यातून किरण खोबरे येतात. 6 चेंडू आणि 25 धावा या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यक. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज शेखर शेळके यांना आमंत्रित करण्यात आलंय. समोर नितीन काका. आज अनुभव तो दाखवावा लागेल. आज 6 चेंडू आणि 25 धावा जर बनवल्या तर आज चर्चा होईल नितीन काका हसेची. आज इथे जर संघर्ष केला तर नक्कीच चर्चा होणार आहे. त्यामुळे मॅच महत्त्वपूर्ण आहे. इलिमिनेटरची लढत गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहू शकता शेखर शेळके आणि समोर नितीन काका हसे आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर कोतुळेश्वर केटर संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला रुद्रमाऊली अकोले. हे 2 संघ आता एकमेकांच्या विरुद्ध आहेत. पाहूयात. बॉल हवेत आहे, फटका इथे फसतोय, झेल पकडला जाईल. फ्लाइंग स्लीप मध्ये पकडला जातोय झेल. फलंदाज नितीन काका हसे यांचा संपतोय खेळ. नितीन काका हसे आउट. बॅक टू द डगआउट. गोलंदाजांनी मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. 6 चेंडू आणि 25 ची गरज असताना आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट मिळवताना पाहायला मिळालेत शेखर शेळके. नितीन काका हसे यांना माघारी जावं लागलंय. तर नवीन फलंदाज तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये तो पाहणार आहात. न्यू बॅटर रवींद्र आलेत फलंदाजी करण्यासाठी. पाहूयात कशा पद्धतीने आता कामगिरी होणार आहे, कशा पद्धतीनं रवी ते खेळ करतात ते बघणं देखील बरंच महत्वपूर्ण आहे. 5 बॉल शिल्लक आणि 25 ची गरज. पहिलाच बॉल आल्याबरोबर एक मोठा फटका सजवलाय आणि इथे आसमान दाखवलंय शेखर शेळकेला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे धावा मिळतील 6. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. विध्वंसक सुरुवात, अकराळ विक्राळ सुरुवात होताना दिसते आहे, कारण परिस्थिती देखील तशी आहे. तुम्हाला त्या पद्धतीने फलंदाजी करायची आहे. 5 चेंडू आणि तुम्हाला 25 बनवायच्या होत्या. पहिल्या चेंडूवर षटकाराला रवींद्रन आल्याबरोबर तो खेळला. आता मॅचचं समीकरण बदललं. 4 बॉल 19 ची आवश्यकता. शेखर गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. बाहेर जाणारा बॉल दिशाहीन गोलंदाजी. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा कॉल येणार आहे. मॅच में ट्विस्ट. सामन्यामध्ये थोडीशी रंगत येताना दिसते. 4 बॉल शिल्लक आणि या मॅचला जिंकण्यासाठी अजून 18 धावांची आवश्यकता.
अनिश्चिततेने भरलेला हा क्रिकेटचा खेळ आहे. क्षणार्धात होतं नव्हतं या क्रिकेटच्या खेळामध्ये होतं. त्यामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत निकाल लावणं तितकंच कठीण असतं. मागची मॅच पाहिली आपण, एक चेंडू 3ची गरज असताना किरण कोपरेनं षटकार ठोकला आणि तो सामना आंबोळ संघाने जिंकला होता. यावेळेला स्लॉट मध्ये बॉलला पाठवून दिले प्रेक्षकांच्या लॉट मध्ये. लॉंग ऑन सीमारेषा पार, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. रवींद्र यांच्या बॅटमधून 2 षटकार आलेत मित्रांनो आणि इथे सिद्ध केले स्वतःला. माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये ताकद आहे, मी ही मॅच घेऊन जाऊ शकतो हे मात्र दाखवून दिले रवींद्र यांनी. आता मॅचचं समीकरण बदललंय. 3 बॉल शिल्लक आणि 12 धावेंची आवश्यकता. आल्याबरोबर 2 षटकार खेळलेत, अजून 2 षटकार जर मारले तर मॅच जिंकली जाऊ शकते. इथं 12वा खेळाडू नाहीये त्यामुळे आमच्या स्कोररने दिले रवींद्र नाव टाकून. या अशा घटना घडतात मैदानामध्ये त्यामुळे 12वा खेळाडू बराचसा महत्वाचा आहे याची नोंद आपण घ्या. मच्छिंद्र फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत, त्यांनी 2 षटकार ठोकलेत. आता युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक आमच्याशी जोडलेले आहेत, त्यांची देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करू. 3 बॉल आणि 12 रन. रवींद्र ऑन फायर. मच्छिंद्र माफ करा, बॉल इथे हवेत होता, टॉपेज घेतलाय, यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत होता परंतु हाताला स्पर्श करत थोडासा वेग कमी करण्यात आला आणि फ्लाइंग स्लिप मध्ये बॉलला अडवलं जातं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप सहसा आपल्याला बघायला मिळत नाही कारण इनफिल्डच्या अगदी जवळ उभा असलेल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक असतो आणि म्हणून फ्लाइंग स्लिपमध्ये आपण क्षेत्ररक्षकाला पाहत असतो आणि त्यामुळे हा चेंडू अडला देखील. बशीर शेख उंचपुरे खेळाडू आहेत, बॉल अडवत आहेत. 1 धाव परिपूर्ण केली जाणाऱ्या धावसंख्या 63 झाली आहे. शेवटचे बॉल शिल्लक 2 धावा बनवायच्यात 11 आणि स्ट्रायकर एंडकडे रवी यांना आपण पाहतोय. 2 बॉल 11 रन. रवी घोईरट स्ट्रायकर एंडकडे आहेत. मच्छिंद्र आता नॉन स्ट्रायकर एंडला गेलेत. मॅचचं समीकरण आहे 2 बॉल 11 रन. नीडर शेखर गोलंदाजी करण्यासाठी तर समोर आपण पाहू शकतो रवी घोईराट. बाहेर टाकलाय आउटसाइड द ऑफ. वेग वाढवण्याचा प्रयत्न, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न शेखरचा होता आणि दिशा खराब आहे. सामन्याची दशा देखील बदलली जाईल का, कारण म्हटलं जातं की गोलंदाजाची दिशा ही सामन्याची दशा ठरवते आणि हा चेंडू दिशाहीन होता. या ओव्हरमध्ये अतिरिक्त धावा बऱ्याचशा खर्च करण्यात आलाय. मॅचचं समीकरण बदललंय. 2 बॉल 10 रन. 2 चेंडू आणि 10. कोतुळेश्वर केटरर्स आणि रुद्रमाऊली अकोले. रवी लढला, रवी संकट समय लढला. संकट येतात, संकट जातात, ती तुमची परीक्षा घेण्यासाठी येत असतात आणि त्या संकटावर तुम्हाला मात करावी लागते ते दाखवलंय त्यानं. बाहेर जाणारा चेंडू इथे लगेचच रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने लगेचच चॅलेंज केलेलं आहे. आता आपल्याकडे रिव्ह्यू शिल्लक आहे, बॉल 2 राहिलेले आहेत. रिव्ह्यू आहे तर मग घेऊन टाका, तो घरी घेऊन जायचा आहे का. शेवटचे 2 बॉल आणि 10ची गरज आहे. पाहूयात हा निर्णय काय असेल, त्यानंतर स्कोर आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अकोले तालुक्यातील मानाची स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, विकास पुरुष, विकासाचे वारकरी, विकास वीर म्हणून ज्यांच्याकडे आपण सर्वजण पाहतोय. अनेक कामं साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या माध्यमातून झाली आहेत. त्याबद्दलचा आढावा आपण मागच्या काही दिवसांमध्ये देखील घेतला. व्हाईट बॉलसाठी चॅलेंज करण्यात आलेलं आहे. बाळा खाडे सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये, आमचे ऑपरेटर व्यस्त आहेत, त्याचबरोबरीने आमचे तिसरे पंच व्यस्त आहेत. आपल्यापर्यंत काही क्षणातच निर्णय येईल, त्याची पुष्टी केली जाईल. पाहूयात काय निर्णय असेल. निर्णय प्रतीक्षेमध्ये आहे. अकोले तालुक्यात MIDCला मंजुरी साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळाली. अकोले तालुका उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळाली. अकोले बसस्थानक त्याचा चेहरा मोहरा ज्यांनी बदलून टाकला त्यांचं नाव आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब. अकोले बाजारतळ, आज तुम्ही जर बघितलं तर अकोले तालुक्यातलं तहसील कार्यालय, त्याचबरोबरीने राजूर या ठिकाणी कोर्टाची केलेली निर्मिती, 17 वर्ष रखडलेला पिंपरकणेचा पूल साहेबांच्याच नेतृत्वामध्ये प्रत्यक्षात आला आणि तालुक्यात विविध विकास कामांसाठी जवळपास 2500 कोटींचा निधी हा आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला.
29 नवीन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे साहेबांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. 45 पाझर तलावांची आणि 72 साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती साहेबांच्या माध्यमातून करण्यात आली. अनेक रस्ते अनेक पूल साहेबांच्या माध्यमातून बनवले गेले. असं एकही अधिवेशन नाही की साहेबांनी अकोले तालुक्याचा प्रश्न त्या अधिवेशनात मांडला नाही. विकासवीर म्हणून साहेबांकडे आज पाहिलं जातं आणि अकोले तालुक्यातल्या जनतेने साहेबांना कार्यसम्राट हा शाब्दिक बहुमान का दिलाय त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. असे अनेक विकास कामं साहेबांची आहेत. वाचनालय असतील, अभ्यासिका असतील, रुग्णवाहिका 11 साहेबांच्या माध्यमातून तालुक्याला मिळाल्या. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेक रुग्णांना साहेबांच्या माध्यमातून मदत मिळाली. तालुक्यातील अनेक मंदिराचं सभामंडप, 25 बुद्ध विहारांची उभारणी आणि कब्रस्तान परिसरात देखील आवश्यक सुविधा साहेबांच्या माध्यमातून मिळालेल्या आहे. निर्णय आलाय इट्स अ फेअर बॉल. इट्स अ फेअर बॉल. 1 बॉल आणि 10 रन, 1 चेंडू आणि 10ची गरज. शेखर तयार. बॉल हवेत एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, चेंडूवरती आघात केलाय आणि तिकडे प्रयत्न देखील चांगला राहिला होता. परंतु आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये मॅच देखील संपली आहे. खेळ खल्लास झालाय आणि सामना जिंकलाय. कोतुळेश्वर केटरर्स या संघाने या मॅच मध्ये विजय मिळवलाय. मनापासून अभिनंदन. सर या चेंडूवर ओके, बॉल सेफ आहे. धावी ते मिळणार नाही आणि 10 धावेंनी हा सामना जिंकलाय. 9 धावेंनी हा सामना जिंकलाय कोतुळेश्वर केटरर्स संघाने. खूप खूप अभिनंदन. आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. त्या अगोदर आपण करणार आहोत टॉस. कोतुळेश्वर केटरर्स आणि त्यांच्या विरुद्ध साई डेंटल क्लिनिक राजूर या 2 संघांमध्ये यानंतरची मॅच होणार आहे. तो दुसरा क्वालिफायर असणार आहे, दुसरा सेमीफायनल असणार आहे आणि तिथे जो जिंकणार आहे तो जाणार आहे फायनल मध्ये. दुसरा संघ आपल्याला मिळणार आहे. तर टॉस साठी चला. कोतुळेश्वर केटरर्स संघाचे संघनायक आणि साई डेंटल क्लिनिक राजूर या संघाचे संघनायक. टॉस करण्यासाठी आपण यायचं. कोतुळेश्वर केटरर्स संघाचे मनापासून अभिनंदन. काही वैयक्तिक बक्षीस आहेत ते देखील आपण इथे देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील आपण देतोय. मॅन ऑफ द मॅच तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तत्पूर्वी आपण आमच्या DJ ऑपरेटर यांच्याकडे जाऊयात. मर्दानी मावळ्यांचा संघ आमचा क्रिकेटमध्ये बाजी मारणार. मर्दानी मावळ्यांचा संघ आमचा क्रिकेटमध्ये बाजी मारणार. मैदानात फक्त कोतुळेश्वर केटरर्सचाच आवाज घुमणार. कोतुळ प्रीमियर लीग अर्थात आमदार चषक 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय बाळासाहेब गीते, प्रसिद्ध आचारी कोतुळेश्वर केटरर्स. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी सन्माननीय ओंकारजी गीते, सन्माननीय ओंकार सेंद्रे, त्याचबरोबर आदरणीय श्रीराम शेठ खोल्लम साहेब, त्याचबरोबर सन्माननीय अमोल भाऊ घोरपडे या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच आणि टॉस करणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा जातोय मॅन ऑफ द मॅच कळवा. अभिनंदन कोतुळेश्वर केटरर्स, हार्डलक रुद्रमाऊली अकोले संघ, अनुप पारासूर सुजित नवले यांचा तो संघ आहे. चला मैदानाच्या आतमध्ये उभे असलेल्या खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती, आपण आता मैदान खाली करा. यानंतरच्या मॅचचा टॉस करून आपल्याला लगेचच मॅच सुरू करावी लागणार आहे. एका बाजूला आपण बघणार आहोत कोतुळेश्वर केटरर्सचा संघ इन ॲक्शन असणार आहे आणि त्यांच्या विरुद्ध साई डेंटल क्लिनिक व साई नेत्रसेवा राजूर या 2 संघांमध्ये मॅच. कोतुळ आणि राजूर यानंतर एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत. चला टॉससाठी कोतुळेश्वर केटरर्सचे कॅप्टन चला आणि जावेद भाई खाटिक चला. माफ जावेद भाई चला. जावेद भाई धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली.
धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. क्रिकेटची पावर लावणे येते. साई डेंटल क्लिनिक व साई नेत्र सेवा राजूर टीम खेळायला आली. कोथरूड प्रीमियर लीग अर्थात आमदार चषक 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघमालक माननीय डॉक्टर निलेश जेठे. साई डेंटल क्लिनिक व साई नेत्र सेवा राजूर. थँक्यू डीजे, धन्यवाद.